नमस्कार. तुम्हा सर्वांचे ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चटणी. ही चटणी एकदा बनवा आणि 2 महिने आरामात खा. हीच चटणी जर तुम्हाला कोणतीही भाजी खावीशी नाही वाटली तर ही चटणी घ्यायची. मस्त छान छान जेवण जातं आणि ही चटणी खायला खूप चवदार लागते आणि अगदी 10 मिनिटात बनून तयार पण होते. ही चटणी तुम्ही टिफिनवर सुद्धा नेऊ शकतात किंवा मस्त गरम गरम छान भाकरी करायची आणि भाकरीसोबत खायची. खूप छान लागते. हवाबंद डब्यामध्ये ठेवायची चटणीला. 2 महिने आरामात टिकते. पण ही चटणी एवढी चवदार होते ना, सर्वजण मागून मागून खातात. त्यामुळे 2 महिने आपल्या घरामध्ये ती चटणी राहतच नाही. चला मग वेळ वाया न घालवता चटणी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी 4 लसणाचे कांदे घेतलेले आहेत, 1 वाटी तीळ, 1 पावशेर शेंगदाणे आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. या लाल मिरच्या मी हिरव्या मिरच्या सुकवलेल्या त्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही कोणत्याही लाल मिरच्या घेऊ शकतात. आता आपण गॅसवर कढई ठेवू. कढई ठेवल्यानंतर थोडी तापू द्यायची. त्यानंतर शेंगदाणे टाकायचे. आता आपण आधी शेंगदाणे भाजून घेऊ. शेंगदाणे हे कमी गॅसवर भाजायचे म्हणजे छान खरपूस भाजले जातात. शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले का मग चटणीची चव चांगली लागते. त्यासाठी कमी गॅसवर मस्त छान खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाण्यांना. बघा किती मस्त कलर बदलतोय आता. शेंगदाणे पण आपले जवळपास भाजून तयार आहे. मस्त भाजायचे चांगले. जर गॅसची फ्लेम जास्त ठेवली तर शेंगदाणे वरतून आपल्याला भाजलेले दिसतात, पण त्यांची चव व्यवस्थित लागत नाही. त्यासाठी कमी गॅसवर भाजायचे. शेंगदाणे भाजून झालेले ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊ. त्यानंतर तीळ भाजून घेऊ. तीळ पण कमी गॅसवरच भाजायचे. चांगले खमंग भाजले जातात. तीळ भाजायला आता जास्त वेळ लागणार नाही. कढई आधीच चांगली गरम झालेली आहे आपली आणि तीळ खूप लवकर भाजले जातात. बघा आता तीळ पण असे उडायला लागले थोडेसे, म्हणजे आता आपले तीळ पण जवळपास भाजून तयार आहे. चटणीसाठी तीळ बिना पॉलिशचे घ्यायचे म्हणजे चटणीची चव खूप छान लागते. आता बघा आपले तीळ भाजून तयार आहे. तीळ पण ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊ. त्यानंतर आता मिरच्या भाजून घेऊ. मिरच्या पण कमी गॅसवरच भाजायच्या. पटकन भाजून तयार होतात मिरच्या पण. मिरच्या आधीच कोरड्या झालेल्या असतात त्यामुळे अगदी पटकन भाजल्या जातात. मिरच्यांचे देठ भाजल्यानंतर खुडायचे. त्यानंतर बघा मिरच्या आता आपण छान भाजून घेऊ. आता मिरच्या आपल्या व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत. बघा कलर थोडा बदललेला आहे मिरच्यांचा. मिरच्या भाजून झाल्यानंतर त्यांना पण आता आपण ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊ. तर गॅस बंद करायचा. आता मिरच्या आणि तीळ, शेंगदाणे थंड होत आहे तिथपर्यंत लसूण सोलून घेऊ. लसूणचे एकदम जास्त साल नाही काढायचे, असे जाडसर काढायचे. त्यासाठी असं पुढचं टोक कापून घ्यायचं, कडक भाग. त्यानंतर मागचे पण कापून घ्यायचे आणि मधली जी कांडी असते ती पण काढून घ्यायची. कडक भाग काढून घ्यायचं. त्यानंतर लसणाच्या पाकळीचं पुढचं तोंड पण कापून घ्यायचं, म्हणजे जाडसर पद्धतीने असे साल निघून जातात लसणाचे अलगद. अशा पद्धतीने आता आपण लसूण पण सोलून घेतलेलं आहे. आता मिरच्यांचे देठ काढून घेऊ. मिरच्यांचे देठ जर आधीच काढले ना आपण, तर मग मिरच्यांमधील बिया निघून येतात बाहेर काही वेळेस. मग त्या बिया भाजायच्या वेळेस ठसका येतो. त्यामुळे मिरच्यांचे देठ नंतर काढायचे. त्यानंतर लसूण टाकून घ्यायचं आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स केल्यानंतर मग मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि थोडी टाकून त्यामध्ये जाडसर मिक्सरला फिरून घ्यायचं. तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर मग
खलबत्त्यामध्ये कुटायचं. खलबत्त्यामध्ये कुटलेली चटणी पण अगदी चवदार लागते. अशा पद्धतीने आपण मिक्सरला चटणी चांगली बारीक करून घेऊ. एकदम बारीक नाही, एकदम जाडसर पण नाही. आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचं. भांडं थोडं पसरट घ्यायचं आणि त्यामध्ये चटणी काढून घ्यायची. अशा पद्धतीने आपण सर्व चटणी आता मिक्सरला जाडसर फिरून घेऊ. जर असं 1-2 मिरची वगैरे अशी जर अख्खी राहिली तर तिला परत घेऊन घ्यायचं वाटायला आणि फिरून घ्यायचं मिक्सरला. बघा आता अशा पद्धतीने आपली आता चटणी पूर्ण बारीक करून झालेली आहे. आता चमच्याने सर्व छान मिक्स करून घेऊ. असं व्यवस्थित मिक्स करायचं सर्व छान. आणि मग असं छान मिक्स करून घेतलं ना की मग आपण त्यामध्ये टाकूया मीठ. मीठ आधीच टाकायचं नाही. मीठ जर आधीच टाकलं ना तर मग लसूण आणि मीठ जर एकत्र झालं तर पाणी सुटतं, त्यामुळे चटणी लवकर खराब होते. त्यामुळे मीठ सर्वात शेवटी टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर परत एक वेळा छान मिक्स करून घ्यायचं. असं छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं चटणीला. अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून ही चटणी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये 2 ते 3 महिने आरामात टिकते. पण ही चटणी 2 महिन्यापर्यंत जातच नाही. बघा किती मस्त चटणी बनून तयार आहे. ही चटणी तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत, पोळीसोबत किंवा एखादी वेळेस जर तुमच्या आवडीची भाजी नसली तर मस्त चटणी घ्यायची, पोळी घ्यायची आणि जेवणाला बसायचं. आणि कोणत्याही भाजीसोबत जरी ही चटणी तोंडी लावायला असली ना तर एक पोळी तुम्ही जास्तच खाल, एवढी चवदार लागते. मस्त अशी छान हवाबंद डब्यामध्ये चटणीला भरून ठेवायचं. फ्रीजच्या बाहेरसुद्धा ही चटणी आरामात टिकते. फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान अशी कमेंट करा आणि या चॅनलवरील अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. बघा आता मी चटणी मस्त छान अशी भाकर बनवायची. गरम गरम भाकरीवर चटणी घ्यायची. मस्त अशी छान चटणी घेतली का त्यावर तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर मस्त असा कांदा घ्यायचा तोंडी लावायला. खूप छान जेवण जातं. मस्त असा कांदा, भाकरी आणि चटणी गरमागरम जेवणाला बसले ना खूप छान जेवण जातं आणि अगदी मन पण भरतं आणि पोट पण भरतं. चला मग भेटूया अशाच पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रेसिपी बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा. स्वस्त राहा, मस्त राहा. थँक्यू.